33 वर्षांनंतर की शाळा सुरू झाल्यात पण तुम्ही शिकवत नाही आहात, असं पहिल्यांदाच होतंय. तर मग काय म्हणजे ते रिकामेपणा जाणवतोय? आता तेच सांगतो मी तुम्हाला. मला एवढी ती सवय लागली ना, की रात्री जरी कधी बाहेर गेलो तर उशीर झाला, तरी सकाळी माझं दिनचर्या ही 5:30 पावणे 6ला सुरू होणार. बाकीचं सगळं आटपून आणि शाळेला जायची. आजही म्हणजे किती आपण झोपण्याचा प्रयत्न केला तरी आज झोप येत नाही. सकाळी 6च्या अगोदर जाग येते आणि आपल्याला शाळेला जायचं आहे असंच वाटतं. मी कालही म्हणजे 15 तारखेला 15 जूनला शाळा उघडली, त्या दिवशी मी शाळेवरती नाही कोणत्या परिस्थितीत जायचं म्हणून. आणि एकदम प्रचाराच्या काळामध्ये सुद्धा असं आपली टीम आली होती, ती टीमने बघितलं. म्हणजे ते आले मला भेटीला, म्हणे कुठे निघाले, तर म्हटलं शाळेवर निघालो. आले होते त्यांनी त्यावेळेस माझ्याबरोबर आले होते शाळेमध्ये. 15 जूनलाही गेलो आणि आता काल दिल्लीहून आल्यानंतर म्हटलं आता भेटणाऱ्यांची संख्या फार, मी लोकांना सांगितलं नव्हतं. पहिलं म्हटलं आता चला तर शाळेत, मग 1-1.5 तास जाऊन सगळ्या वर्गांना भेटी देऊन त्यांना एवढा आनंद झाला की सर आले म्हणून. म्हणजे असं वाटतं की आपण जावं, शिकवावं, कारण तो जो आनंद आहे ना, तो आनंद शाळेमध्ये शिकवण्याचा किंवा विद्यार्थ्यांमध्ये जाऊन मिसळण्याचा आनंद हा कुठेच येऊ शकत नाही असं मला वाटतं. पण ते असं आहे की ते खूप बोलायला, म्हणजे ते आता इकडेही तुम्हाला बोलायला मिळेलच, पण आता मग असं आहे की ते हातात खडू घेऊन शिकवणं जे आहे, पण ते एका पॉईंट नंतर ते कंटाळवाणं नाही होत की तेच शिकवायचं दरवर्षी? शिकवण्याचं तसं कंटाळा नाहीच येतो, कारण विद्यार्थी बदलत राहतात, प्रश्न बदलत राहतात. विद्यार्थी जसे तुम्ही प्रश्न विचारतात तसे प्रश्न विचारत राहतात. आणि शेवटी एक आपल्याला देशाचं भवितव्य घडवण्याची संधी, भविष्य घडवण्याची संधी, जे विद्यार्थी उद्याचे नागरिक आहे. आणि खऱ्या अर्थानं पुण्याचं काम जर असेल तर ते शिक्षकाचं आहे. आज जर आपण बघतोय समाजामध्ये तरी राजकारणात आहे, परंतु खरं काम जर असेल ना तर विद्यार्थी घडवण्याचं, कारण त्यांच्यावरतीच सगळा देश अवलंबून आहे पुढचा. आणि ती घडवण्याची संधी आपल्याला मिळाली. परंतु दुसऱ्या बाजूला समाजसेवेमध्ये सुद्धा काम करायची, परंतु ते मला जे समाधान मिळतं ना तर ते विद्यार्थ्यांमध्ये किंवा शिक्षकाचं काम करताना मिळतं. परंतु आता ठीक आहे, दोन्ही भूमिका मला पार पाडायची आहे तर त्या नक्कीच पार पाडू. म्हणजे तुम्हाला अजूनही ओढ आहे आधेमध्ये जायचं आणि मी करणार आहे, मी नक्कीच करणार. म्हणजे जरी मी राजीनामा जरी दिला ना तर जिथं जिथं आता शेवटी लोकप्रतिनिधी म्हणून अनेक शाळांना भेटी देण्याची संधी येईल, तर तिथे गेल्यानंतर म्हणजे मी पंचायत समितीलाही गेलो ना तर माझं पूर्णपणे लक्ष शिक्षणाकडे होतं. आणि त्या काळामध्ये मी खरंच जे थोडंसं वातावरण असं डळमळीत किंवा विस्कळीत झालेलं होतं ते दुरुस्त करण्याचा 10 वर्षामध्ये बगरे सर येणार असं माहीत झालं की सगळ्या गोष्टी सुरळीत, आणि ती एक शिस्त लागली होती मला. ते म्हणजे आठवणींनी सांगावशी वाटतं की शिक्षकांमध्ये की मी कोणता शिक्षक कोणत्या तालुक्यामधल्या कोणत्या शाळेवर आहे हे माझं पाठ झालेलं होतं. आणि म्हणजे तो जरी पंचायत समितीच्या आवारात जरी दिसला ना तर त्यांना माहीत व्हायचं की बगरे सर जरी इथं असतील ना तर आपल्याला लगेच विचारतील. म्हणजे एकही पंचायत समितीकडे येण्याची हिंमत करत नव्हता. सुट्ट्याच्या दिवशी येतील पण इतर वेळेस येत नव्हते. आणि मग त्याचा परिणाम चांगला दिसला की ज्या शाळा ओस पडायला लागल्या होत्या हळूहळू, आणि मी त्यावेळेस सेमी इंग्रजीचे वर्ग सुरू करायला लावले होते बऱ्याच ठिकाणी स्वतः पुढाकार घेऊन. कारण लोकांचा ओढा हा इंग्लिश मिडियमकडे चालला होता आणि ग्रामीण भागामध्ये इंग्लिश मिडियम तर आजही आपण बघतोय की एवढी जे वातावरण पाहिजे त्या मुलांना नसतं. म्हणून मग सेमी इंग्रजीचं माध्यम जर एका बाजूला निम्मे विषय इंग्रजीत निम्मे विषय मराठीमध्ये शिकवले तर ती मुलं शेवटी जगाबरोबरही आपण चाललं पाहिजे. मग तो एक प्रयोग केल्यामुळे बरीचशी जी ओटी होती बाहेर शिकण्याला किंवा शहरामध्ये जायची ती कमी झाली आणि शाळेमध्ये पटही आणि गुणवत्ता वाढीसाठी भरपूर प्रयत्न केले होते आपण त्यावेळेस. तुमच्या मतदारसंघामध्ये 6 आमदार येतात, ते सर्व सत्ताधारी पक्षाचे होते. आता 4 महिन्यांनी पुन्हा एकदा विधानसभेला सामोरं जायचं. तुम्ही तुमच्या परिषद पास झाला, परंतु खासदार म्हणून या 6ही मतदारसंघाची जबाबदारी तुमच्यावर येणार आहे. त्यामध्ये छगन भुजबळ सारखे मंत्री आहेत, विधानसभा उपाध्यक्ष झिरवळ आहेत. ह्या परीक्षेला तुम्ही कसं सामोरं जाणार आणि किती वाटते तुम्हाला शक्यता पास होण्याची? आता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आता मला लोकांनी पास केलं आहे. आता विधानसभेची निवडणूक येईल त्यावेळेस जे उमेदवार महाविकास आघाडीकडून किंवा आदरणीय पवारसाहेब जे उमेदवार देतील शेवटी त्यांच्या पाठीमागे राहून आपल्याला काम करणं आहे. आणि त्या दृष्टीने पवारसाहेबांचा आदेश शिरसंवाद मानून मग उमेदवार विरोधात कोण आहे काय त्याच्यापेक्षा
आपल्या महाविकास आघाडीचा म्हणा किंवा आदरणीय पवारसाहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो उमेदवार असेल त्याचं प्रामाणिकपणे काम करून आणि त्याला कसं पास करता येईल या दृष्टीने प्रयत्न करावे लागतील. आणि एक शिक्षक म्हणून लोकसभेची निवडणुकीत पास झालोय तर तसं येणाऱ्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी किंवा आदरणीय पवारसाहेबांच्या उमेदवारांना पास करण्याची म्हणजे शिकून पास करण्याची किंवा त्यांच्यासाठी तयारी करून जे जे करावं लागेल ते करण्याची तयारी ठेवावी लागेल. आता शेवटचा प्रश्न की तुम्ही विषय तर सगळे शिकवलेत पण तुमचा आवडता विषय कुठला? आवडता विषय तसा इतिहासच आहे माझा. म्हणजे कारण मराठी मी इतिहास दोन? नाही इतिहास म्हणजे माझा BA चा इतिहास विषय होता. MA ला पण मी इतिहासामध्येच MA केलं आणि इतिहासाची मला आवड होती. आजही मी गड किल्ले असतील किंवा ज्या ज्या गोष्टी मला इतिहासाचं वाचन करायला आवडतं आणि त्याच्यामुळे इतिहास म्हणजे माझा आवडता विषय. आणि मराठी हा सपोर्ट मेथड म्हणतात त्याला. 2 मेथड घ्यावं लागतात. एक तुमची मराठी म्हणजे एक इतिहासाची आणि एक मराठीची. तर मग मराठीमध्ये आता तुम्ही इतक्या जणांचे इतक्या साहित्यिकांचं काय काय शिकवलं असेल, कोण तुमचा आवडता कवी किंवा कोणाचा प्रभाव किंवा कोण तुम्हाला आवडतं? आता तसे सगळेच आहे. आता प्र.के. आत्रेपासून तर वि.वा. शिरवाडकरांपर्यंत सगळेच आहे. तर मला एक ते प्र.के. आत्रेंच्या बाबतीमध्ये की मी त्यांचं एक वाचलं होतं, मी कसा घडलो मला वाटतं ते पुस्तक वाचलं होतं. त्याच्यामध्ये त्यांनी म्हणजे तो प्रसंग आहे ना, तो प्रसंग मला की आपण ज्या समाजामध्ये राहतो त्या समाजामध्ये राहताना आपण जसं आहे तसं राहिलं पाहिजे. म्हणजे यांचं सेनापती बापट तो मुळशी सत्याग्रह झाला होता बघा शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये. तर त्या सत्याग्रहाचं नेतृत्व सेनापती बापटांनी केलं होतं आणि तो त्या काळामध्ये खूप गाजला होता, आपण सगळ्यांना माहिती. तर प्र.के. आत्रेंना वाटलं की आपण त्यांची मुलाखत घ्यायला जाऊ आणि मुलाखत घ्यायला ते ज्या गावामध्ये मुळशीमध्ये गेले तर त्यावेळेस त्या गावात गेल्यानंतर तिथं मुलं गोट्या खेळत होते आणि त्यांच्यात वाद झाला होता आणि तो वाद सोडवण्याचं काम एक असा नुकताच तरुण असलेला मुलगा त्या ठिकाणी करत होता आणि तो वाद सोडवत होता. आणि आता इथं यांना भेटायचं होतं सेनापती बापटांना आणि मग त्यांनी विचारलं की बापटांचं घर कुठे आहे. तर त्या मोठ्या मुलाने सांगितलं की ते समोर आहे तिथे जा. आणि मग हे तिथे जाऊन बसले आणि बसल्यानंतर अर्धा तास झाला तिथं कोणीच येईना. ते थोडेसे त्यांना असं वाटलं की आपल्याला चुकीच्या घरी येऊन बसवलं की तेवढ्यात तो मुलगा तिथे आला आणि त्याला विचारलं अरे म्हणे बापट कुठे म्हणे, येतील म्हणे थोड्या वेळामध्ये. आणि तो मुलगा मध्ये गेला आणि गेल्यानंतर तोच मुलगा धोतर कोट घालून त्यांच्यासमोर आला आणि मी नमस्कार मी बापट असं सांगितल्यानंतर प्र.के. आत्रे म्हणजे बसत्या जागेवरून उठल्यासारखी त्यांची गंमत झाली की बुवा तो म्हणजे एवढा मोठा माणूस लहान मुलामध्ये खेळत असताना आपण ओळखू शकलो नाही. म्हणजे की म्हणजे लहानात लहान राहून म्हणजे जगता येतं किंवा चौकटीच्या बाहेर सुद्धा जगता येतं हे त्यांनी म्हणजे त्या प्रसंगातून. आणि मी एक लक्षात ठेवलं की आपण ज्या याच्यात आहे आज जरी खासदार झालं शेवटी आपली जी आपण ज्या समाजातून आलो आहे किंवा ज्या माणसातून आलो आहे म्हणजे शेवटपर्यंत माणूसपणा हरवू द्यायचं नाही हा माझा विचार आहे. आणि तो एक म्हणजे मला ते खूप असं जाणवतं की एवढी मोठी माणसं आहेत आपण तर काहीच नाही ना. मग ती त्या पद्धतीने वागत होती तर आपणही आपल्या समाज शेवटी ज्याच्यातून आलोय त्याच म्हणजे माणूस पण विसरायचं नाही एवढं लक्षात ठेवलंय. सर खरा शिक्षक तो असतो जो स्वतः शिकवता शिकत असतो. मी कसा घडलो याचा एक भाग पाठ्यपुस्तकामध्ये होता आणि त्यातून जे तुम्ही शिकलात ते तुम्ही तुमच्या आयुष्यात अंगीकारण्याचा प्रयत्न केलात. खरं तर एक शिक्षक कधीच निवृत्त होत नाही. तुम्ही म्हणालात की इतिहास तुमचा आवडता विषय आणि इतिहास सांगतो की पराभव हा पहिले मनात होतो आणि मग रणांगणात होतो. तुमच्याबद्दल बोलायचं झालं तर तुमचा विजय पहिले मनात झाला, मग जनमानसात झाला आणि मग निवडणुकीत झाला. शिक्षक म्हणून पिढी घडवण्याचं काम तुम्ही केलंय. आता खासदार म्हणून समाजभान समाज मन घडवण्याचं काम तुम्हाला करायचं आहे. आव्हानं मोठी आहेत पण पुढच्या प्रवासासाठी अगदी मनापासून शुभेच्छा आणि कट्ट्यावर आलात त्याबद्दल आभार. रामकृष्ण हरी. आणि यासोबत क्विखिल आणि बढेकर ग्रुप प्रस्तुत माझा कट्टा पॉवर्ड बाय ग्रीन हार्वेस्ट बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स, सुधीर मांडके लाईट हाऊस आणि सोनाई पशु आहार या कार्यक्रमात आपण आता इथेच थांबूया. प्रत्येक बातमीच्या अपडेट्ससाठी पाहत रहा ABP माझा. बाबा हा